तर नमस्कार मित्रांनो, आज आपण सकाळी सकाळी उठलोय. व्लॉग सुरू करण्याआधी एक गोष्ट सांगतो. हा व्लॉग थोडा मोकळ्या तोंडाचा आहे, म्हणून इयरफोन्स लावूनच बघा, कारण यात थोड्या जास्त शिव्या आहेत. आणि आमचे नातेवाईक जर हा व्लॉग बघत असतील तर आधीच माफी मागतो. आम्ही परत असं कधीच करणार नाही. आइए देखते हैं बैठचंद मजा आएगा. आज थोडं कामानिमित्त सकाळ सकाळी सुटलो होतो आणि आता काय दुपारचे 1 वाजलेत. नेहमी सारखाच आपला प्लॅन फसलेला आणि तरी सुद्धा आम्ही चाललोय दॅटवन एडिट स्टुडिओच्या शूटला. आज जिमचं सिनेमॅटिक शूट आहे ना राव. सोबत आहेत आपले फेअर अँड लवलीच्या ऍड मध्ये दिसणारे प्रशांत नेमन आणि स्वतः व्लॉगर म्हणणारा मयूर. तर मित्रांनो, आजचा विषय असा की आजचा मिनी व्लॉग असणार आहे आम्ही शूट कसं करतो आणि कसं दरवेळी काहीतरी गणतं. गाईस, तर दुपारचे 1 वाजलेत आणि आम्ही चाललोय आमच्या दॅटवनाडीच्या शूटला. आणि मला समजत नाही की या धरतीला काय झालंय. एवढ्या कधी ऊन, कधी थंडी, कधी पाऊस, काय भेंच आम्ही चुत्ताय का इथे राहणार आहे धरतीवरती. कडकडीचं ऊन असल्यामुळे पृथ्वीला 2 शिव्या घालून आम्ही निघालो रस्त्याला. जिम मध्ये शूट ठरलेलं, पण माझे 2 हरामखोर मित्र, एकाने घातलेला शर्ट आणि दुसऱ्याने घातलेला स्वेटर. अरे कुठे शूट करते काय समजत नाही मंद लोकांना. थोडी पावलं पुढे चाललो आणि रस्त्यात चालता चालता अमेरिकाच्या बेअर ग्रिल्सचा भारतीय भाऊ भेटला. आता करणार काय, बिचारा झोप काढत होता. तर आम्ही त्याचा सत्कार केला आणि निघालो पुढच्या वाटेला निघालोच होतो की रस्त्यात एक फुटलेला पाईप दिसला. आता याचं करणार काय, तर मयूर भाऊने त्याचे सिनेमॅटिक शॉट्स घेतले आणि गव्हर्नमेंटला 2 फालतू शिव्या घालून पुढच्या टप्प्यावर पोहोचलो. भाई, मधल्या रस्त्यात मयूर भाऊचे इंस्टाग्राम वरती 3000 फॉलोअर्स झाले. भेंच होती, एवढी मेहनत लागली ना त्यासाठी. बघू शकता काय 3000 फॉलोअर्स कम्प्लीट झालेत आपले. फायनली 4 वर्षाची मेहनत आहे आपल्या मागे. आपले अकाउंट सुद्धा उडाले होते. आता आपल्या युट्यूबला पण 10K व्हायला आले. तर खूप भारी वाटतं की आपला ग्रोथ टाइम आला, तिथं सपोर्ट भेटतोय. असं सपोर्ट कायम राहू दे. आपण नवीन ब्लॉग्स घेऊन येत राहू. तर रस्त्यातच कॉंग्रॅच्युलेशन्स आणि मोटिवेशनची बौछार करत आम्ही एकमेकांना थँक्यू बोलत पोहोचलो अन्नाच्या टपरीवर. प्रशांत भाऊसाठी 10 रुपयाचा जिरा सोडा घेतला, कारण चालून चालून घसा पूर्ण कोरडा पडला होता. आणि मयूर भाऊ एका कोपऱ्यात नेमका काय करत होता ते त्यालाच माहिती. शेवटी पोचलो शूटच्या लोकेशनवर आणि कळालं, साला इथे तर लाईटच गेलीये. लाईट नाही तर सेटअप नाही तर शूट नाही, आणि शूट नाही तर पेमेंट नाही. अरे मग काय, नशिबाला गाल शिव्या घातल्या. पण आमच्यासोबत असं होणं म्हणजे फिक्स. कोणतं काम असं आमचं नीट झालंच नाही. काय ना काय तर त्याच्यामध्ये आटू झाटू करायचं, तर काहीतरी उठतो त्याच्यामध्ये, तर भेंच ते काम सक्सेस होणार, नाही तर नाही होत भाई. कुणी पण लिंबू मिरची फिरवले गाण मारणार मी. आणि तेवढ्यात आठवलं, साला आज तर आपली क्लायंट मीटिंग आहे रे, तीही नाला सोपाऱ्याला. अरे मग काही विषय भाई संपला नाही इथेच मिनी ब्लॉग, कारण शूट तर झालाच नाही. हा, पण एक धडा मात्र आज मिळाला. काय बोलणार भाई, नशीब आहे गांडू तर काय बोलणार पांडू.